मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, पाणी गळतीचं कारण अद्यापही अस्पष्ट. पाणी गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. चेंबूर परिसरातील नवजीवन सोसायटी समोरील एका घराचा स्लॅब कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण. मुंबईतील जीटीबी नगर परिसरामध्ये डोंगराचा काही भाग कोसळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जीटीबी क्राईम ब्रांच ऑफिस समोरील डोंगरावरची ही संपूर्ण घटना आहे. मुंब्र्यातील सेंट मेरी शाळेची संरक्षण भिंत कोसळली. बाजूच्या इमारतीत पार्क केलेल्या 3 गाड्यांचं नुकसान. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये. भिंत पडल्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. मुंबईतल्या भांडूपमध्ये जमीन खचून पूर्ण एका बाजूचा भाग जमिनीमध्ये गुडूप झालेला आहे. महापालिका यासाठी बिल्डरला कारणीभूत ठरवत आहे आणि बिल्डरनं महापालिकेलाच जबाबदार ठरवलेलं आहे. बदलापूर पश्चिमेत गौरी हॉलजवळ नाल्याजवळचा रस्ता खचला. सिमेंटची सुरक्षा भिंत असूनही रस्ता हा खचलेला आहे. लाखो रुपयांच्या कामावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नाल्याजवळचा रस्ता खचल्यानं पाण्याचा प्रवाह रहिवासी भागात येण्याची शक्यता आहे. रायगडच्या रोहा आणि नागोठणे शहरांना जोडणाऱ्या भिसे खिंडीत दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं दोन्हीकडील वाहतूक ठप्प. रोहा नागोठणे परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौफुळ गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका. गावातील 24हून अधिक घरं उद्ध्वस्त. जीवितहानी नाही, मात्र घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. पुण्यातील जांभूळवाडीमध्ये पावसानं भिंत कोसळली. सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचं नुकसान. पार्किंग शेडवर भिंत कोसळून वाहनांचं नुकसान. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. दादरमधील शिवसेना भवन समोर झाड कोसळलं. मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ. सकाळीच छत्रपती शिवाजी पार्क परिसरात देखील झाड कोसळल्याची घटना. मुंबईमध्ये दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनांचं मोठे नुकसान. मुंबईमध्ये झाड कोसळल्याच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. मुंबईच्या चेंबूरमधील सुभाषनगरमध्ये पुन्हा झाड कोसळलं. 3 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. काही दिवसांपूर्वीच याच परिसरात झाड कोसळून 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. मुंबईतील चेंबूरच्या वामनवाडी रोडवर देखील झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वामनवाडी रोडवरील वाहतूक विस्कळीत. डायमंड गार्डन जवळ काही दिवसांपूर्वीच स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू. आयआयटी मुंबईच्या मेन गेट समोर घरावरती झाड कोसळलं. पवईतील हरिओम नगरातील घरावर झाड कोसळल्याची घटना. मुंबईच्या वडाळा भागामध्ये झाड कोसळलं. झाडं कोसळल्यानं 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणालाही दुखापत झाली नाहीये. दादरमधील स्वामीनारायण मंदिराजवळ झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहतूक बंद. अग्निशमन दलाकडून झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. नवी मुंबईच्या नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठं झाड कोसळलं. रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. झाड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अंधेरीच्या स्टेशन परिसरामध्ये मुसळधार पावसानं सर्वांचीच दाणादाण. मुंबईला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे. शक्यतो घराबाहेर पडू नका, बीएमसीचं नागरिकांना आवाहन आहे. भांडूपच्या एलबीएस रोड परिसरामध्ये पावसाला सुरुवात. काल एलबीएस रोड परिसरात पावसामुळे जमीन खचली होती. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अंधेरी परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानं पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास सुरू आहे. रायगडच्या नागोठणेमध्ये आंबा नदीला पूर. आंबा नदीच्या पुराचं पाणी नागोठणे शहरात शिरलं. कोळीवाडा, एसटी स्टँड या बाजारपेठांमध्ये देखील या संपूर्ण परिसरात पाणी शिरलं. मागील 2 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग नागोठणेजवळ ठप्प आहे. आंबा नदीचं पाणी महामार्गावरती आल्यानं वाहतूक ठप्प. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील पाली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. पालीतील पूल पाण्याखाली. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं खालापुरातील पाताळ गंगा नदीला पूर. खालापूर सावरोली गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट आहे। जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे। जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी चिपळूणमध्ये एनडीआरएफ पथक दाखल। 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांच्या पथकाकडून संभाव्य पूरप्रवण भागांची पाहणी। प्रशासनाकडून आपत्कालीन तयारीही सुरू झालेली आहे। वसईच्या मिठागरांमध्ये अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। पावसाने उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमय झालाय। मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य आहे आणि या संपूर्ण परिसरात आता पाण्याचा अद्यापही वेढा कायम आहे। नालासोपारा पूर्व स्टेशनजवळ अजूनही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पाऊस कमी असला तरी स्टेशनकडे जाणारा मार्ग पाण्याखाली असल्यानं चाकरमान्यांकडून अडचणींचा यावेळी सामना करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया आहेत। कल्याण डोंबिवलीतील सखल भागातील पाणी ओसरलं, मात्र वीज पुरवठा अद्यापही खंडित आहे। अडवली ढोकळी परिसरामध्ये पाणी साचल्यानं रहिवाशांचे मोठे हाल झालेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवाशांना बसतोय। एक्सप्रेस वे लगत फूड मॉलच्या पार्किंगमध्ये पाणी साचलेलं आहे। संपूर्ण परिसराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। सिंधुदुर्गाच्या जाणवली परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती पावसाचं पाणी साचलं। पाण्याचा निचरा करण्यासाठी हायवे प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना नाहीये। वाहन चालकांची कसरत सुरू आहे। अंबरनाथहून बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणीच पाणी। S3 पार्क या हॉटेल जवळील रस्ता पाण्याखाली गेलाय। साचलेल्या पाण्यातून वाहन काढताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ होतीये। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजलाय। शासनाने व्ह्यूइंग ब्रिज उभारल्यानं धबधब्याचं विहंगम दृश्य आता अनुभवण्यासाठी हे सगळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत।